चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये पृथ्वी येते, त्यावेळेला पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते आणि त्यामधून चंद्रग्रहण लागतं. पण याच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा समाजात आहेत की गरोदर महिलांनी यावेळेला बाहेर पडू नये, हालचाल करू नये, अन्न खाऊ नये, पाणी पिऊ नये. हा देश चंद्रावरती आता यान पाठवायला लागलेला आहे. त्यामुळे ग्रहणाचा आपल्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. याच्याविषयी प्रबोधनाचे कार्यक्रम देखील ठिकठिकाणी आनिसाच्या माध्यमातून आम्ही आज करणार आहोत. चंद्रग्रहणाबद्दल समाजामध्ये वेगवेगळे गैरसमज पाहायला मिळतात. याबद्दलची जनजागृती करण्यासाठी अनसीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी हमीद दाभोळकर साहेब आहेत. तर काय सांगाल, कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी तुम्ही काम करताय आणि आता तुम्ही प्रसिद्धीपत्रक जाहीर केले या चंद्रग्रहणाबद्दल काय प्रतिक्रिया आहे? चंद्रग्रहण ही एक साधी खगोलशास्त्रीय घटना आहे ज्याच्यामध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी या तिघांच्या एकमेकांच्या संदर्भात असलेल्या फिरण्याच्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये ज्या वेळेला चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये पृथ्वी येते, त्यावेळेला पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते आणि त्यामधून चंद्रग्रहण लागतं. पण याच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा समाजात आहेत की गरोदर महिलांनी यावेळेला बाहेर पडू नये, हालचाल करू नये, अन्न खाऊ नये, पाणी पिऊ नये. त्यामुळे 3 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये एका गरोदर महिलेचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे या घातक अशा अंधश्रद्धा आहेत आणि अनेक सोशल मीडिया चॅनल्स त्या अंधश्रद्धा वाढवताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळं या चॅनलवरती तातडीनं राज्य शासनाने कारवाई करावी. जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई करता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने देखील पूर्वी असे निर्देशांक दिलेत की आरोग्यविषयक अंधश्रद्धा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या न्यूज चॅनल्सवरती आणि सोशल मीडिया हँडल्सवरती कारवाई करावी. तर ती शासनाने करावी अशी अनिसाची अपेक्षा आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन लोकांनी देखील हे समजून घ्यावं की हा देश चंद्रावरती आता यान पाठवायला लागलेला आहे. त्यामुळे ग्रहणाचा आपल्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. याच्याविषयी प्रबोधनाचे कार्यक्रम देखील ठिकठिकाणी अनिसाच्या माध्यमातून आम्ही आज करणार आहोत. नक्कीच. आपण ठिकठिकाणी जशा पद्धतीने म्हटलात की आपण कार्यक्रम घेत आहोत, परंतु लोक तेवढं अवेअर होत नाहीयेत आणि प्रशासन पण तशा पद्धतीनं अवेअरनेस करताना बघायला मिळतात. काय सांगाल त्याच्याबद्दल? ही खेदाची गोष्ट आहे की प्रशासन या बाबतीमध्ये अवेअरनेस करण्यामध्ये कमी पडते. हे जे लोक आहेत ते अनेक वेळेला धर्माच्या आड अशा स्वरूपाच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या लोकांना विरोध करणं हा धर्माला विरोध करणं नाहीये. हे धर्माच्या नावावरती भोंदूगिरी करणारे, सामान्य माणसांना फसवणारे लोक आहेत. त्यामुळे शासनाने याच्याविषयी कारवाई करणं अपेक्षित आहे. परंतु हे देखील खरं आहे की हा अनेक वर्षांचा, अनेक दशकांचा नाही, काही शतकांचा बॅकलॉग आहे विज्ञानाच्या संदर्भातला. तो भरून येण्यासाठी कालावधी लागेल आणि त्याच्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये जोरकसपणे याच्याविषयी प्रबोधन करणं आवश्यक आहे. नक्कीच. एकूणच जर बघायला गेलं तर चंद्रग्रहणाचा आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा काही संबंध नाही. लोकांनी वैज्ञानिक दृष्ट्या या सगळीकडे गोष्टीकडे बघावं आणि अंधश्रद्धेपासून वाचावं अशी एकूणच जी प्रतिक्रिया आहे ती डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी दिली आपल्याला बघायला मिळते. ओमकार सोनाली, नवराष्ट्र, सातारा.